मॉर्निंग अंशू, गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग अंशू. तू कुठं चाललाय रे आता? खेळायला. दाखव काय घेऊन चाललंय. आम्ही काल एवढं शूटच केलं नाही, थोडंफार केलं होतं. त्याच्यानंतर डायरेक्ट नेक्स्ट डेचा ब्लॉग शूट करतोय. अंशू चाललाय कलर खेळा. बघा अंशूच्या हातात पिशव्या बघा, अख्खे सगळं घरात झोपले. पण अंशू दाखव रे पिल्लू. 6:30चा टायमिंग दिला तर मम्मी 6:30ला मला उठव, पण मी 6:30ला उठवलं नाही. अरे की आता जाऊन आली बोलले, जाऊ दे पोरं पण खेळतात. ते 8 वाजता त्याला पाठवते बाहेर. आता तो होळी खेळतो तोपर्यंत मी पण घरातले कामं आवरून घेते. आणि नंतर बघा कसं चाललंय आता बघू नेटकं. आणि नंतर बघा याच्याकडे कसं येईना. क्या फुल रे बघा. तीच काही पद्धत बेसिंगला लावली डायरेक्ट आणि भरतोय. चला तुम्हा सगळ्यांना पण हॅप्पी होली. चला आता मी अंशूला बाहेर सोडून येते, एक बाल्टी भरून पाणी देते. हा तेल लाव ना बेटा. आता मी अंशूला अंगाला तेल लावून देते, कारण की तेल लावलं ना मग कलर पटक्यात निघून जाईल. आता तो पिचकारी भरतोय, नंतर त्याच्या अख्ख्या तोंडाला अंगाला कलर लावते. तो बाहेर जाऊन खेळा. तर पण मी स्वयंपाक बनवून घेते. भांडे पडलेत म्हणजे रात्रीचे तसेच, कारण की झोपून फायदा नाही. झोपून अर्धा तास झोपला का फुकट अंग दुखून येतं माझं. मग त्याच्यापेक्षा पहिले मी अख्खे कामं आवरून घेते, मग मी दुपारी आराम करेन. आज मी घरीच आहे, सुट्टी आहे माझी आज. चला आता बघा अख्खा बाहेरचे स्पीकर आणून ठेवलेत. आणि अंशूचं इथे खेळून झालं. अंशूला ट्युशनमध्ये पण जायचं आहे खेळायला. ट्युशनचा टायमिंग त्याचा 9:30चा आहे. आणि जो पिचकारी तुम्ही बघितली होती अंशूची दुसरीवाली, नाही तुम्ही टाकलंच नाही वाटतं त्याचा व्हिडिओ दुसरीवालीचा. बस बेटा, पाणी आल्यावर मी तुला डायरेक्ट हे लावून देते ना, पाईप लावून देईन खिडकीच्या बाहेर. एन्जॉय करा. 10 वाजता येईन पाणी. सुक्या कलरने होळी खेळा. सुक्या कलरने किती छान वाटते होळी खेळायला माहिती आहे. बघा रेडी माझं सैनिक. दाखव रे तुमची पिचकारी. ही नवीन पिचकारी आहे. तिचं तर मागचं तुटून पण तोडून पण टाकलं. ए बाय थांब, तुला भरून देते बाल्टी बकेट. बकेट भरून देते बाहेर. तो पण नंतर भेटते थोड्या टाईममध्ये. अंशूला बघा ते एक बकेट दिलं आहे, पूर्ण कलरचं बनवून दिलं त्याला पिशव्यांसाठी. त्याला बाहेर देऊन येते. तर दाखव तिकडे लांब जा थोडा. बघितलं तुम्ही अंशूचा अवतार कसा झालाय. चला अजून माझं बेडरूम बघा किती घाण पडलाय. कपडे पडले आहेत, बाटल्या पडल्या आहेत, बेड कसा पडलाय. अंशूची सायकल. मी आता पहिले बेडरूम थोडं आवरून घेते, नंतर आपण पण थोडा टाईम होळी खेळायला जाऊ. हॅप्पी होली. पटापट आवरते. जे कपडे सुकलेले ते पहिले घड्या मारून घेते. पण अंशूचा अवतार तर तुम्ही बघितला. आज अंशूचा अवतार 12-1 वाजेपर्यंत असाच राहील, कारण की आता थोडा टाईम इकडे खेळून त्याच्यानंतर तो जाईल ट्युशनमध्ये होळी खेळायला. मग मलाच त्याला सोडवायला जायचं आहे. त्याचे डॅडी तर उठलेत आता. त्यांचा काय प्लॅन आहे त्यांनाच माहिती. पहिलं तर त्यांचा प्लॅन 4 दिवसा पहिले रेडी असायचा, पण आता काय तब्येत खराब झाल्यामुळे एवढा प्लॅन होत नाही आहे. आता बाबा होळीला घरात नाही दिसायचे तर माणूस. हाय ग, त्या सर्व कपडे आवरून घेते, घड्या मारून घेते, आणि मग बाकीचं काम. आज चपाती बिपात्या बनवत बसणार नाही आहे, कारण की आज होळी आहे. तर ग्रहण असल्यामुळे मटन चिकन पण नाही बनवणार आहे. तर माझ्या गळ्यातला कसं दिसते मागे. तर असं मला विचार करते वाटाण्याचा भात बनवेन. चपात्या बिपात्या नको, रोजच चपात्या बनवते. एक दिवस सुट्टी, एक दिवस तरी आराम पाहिजे. आराम काय आराम, साधा आराम. लेट बोलले आज लेट उठू, पण मला जरा बाहेर जायचं तर सकाळीच उठली मी. त्याला पटापट आवरते, भेटते. दाखव तुझा अवतार दाखव बेटा. आज ना तुझा अवतार दाखव.
ही हेडपटला लावायचा कलर नाही गेला इथं हिला लाव थोडा थोडा खाज येते तुला खाज येते कशाने खाज येते तुला आम्ही पहिल्यांदा रोळी खेळतो मी काय रोज हरवेळेस खेळते आणि इकडे तो ग्रीन कलर लाव लाव व्हिडिओ काढते लावतो नाही घरात नको इकडे बाहेर आहे ना घरात कशाला मला कुठे लावते मी घरात घुसून घुसून लोकांना कलर लावते तुम्हाला पण बोलवायचं तर बोलवा तुमचं नाही आहे होळी खूप एन्जॉय केली त्याच्यानंतर एवढं लावलं ना तिला कलर खूप कलर लावला होता माझ्या धीराने आम्हाला 7 ते 8 किलो कलर आणून दिला होता तेवढा कलर आम्ही खेळलो माहिती आणि त्याच्यानंतर अंशुकडे पण होता 1 किलो कलर त्याला पण मी पाव किलोचे आणले ते हिला बघा हिला ही छोटं छत्री नाव दिलं हिला सर्वांनी खूप एन्जॉय केलं होळी खूप म्हणजे खरंच खूप एन्जॉय केलं आता निघाले किती वाजता 2 वाजता तर त्यांना असं सुकं कसं सोडणार तर त्यांना पण काळा तोंड करून पाठवतोय काळा नको करू वर्षा काळा दे तर बघा अवतार कसे झालेत वर्ष गाडीचा आता ते चाललेत गाडी किक मार 9 वाजता होळी खेळायला बाहेर निघालो होतो आम्ही 2-2:30 वाजेपर्यंत खेळत होतो अंशूचा अवतार बघा कसा झाला होता सर्वात थकून बसल्यानंतर एवढी होळी खेळल्यानंतर बघा मी अंशूची टोपी डोक्याला हेअरस्टाईल म्हणून लावून घेतली होती बघा अंशूचा कलर पूर्ण काळमट झाला एवढा कलर खेळलो एवढा बाबा खूप लावून खूप घाणेरडा वाटतंय वर्षाने होळीची कुचकारी केली विद्या माझी अरे त्याच्यानंतर माझ्या धीरांनी ते बाजूच्या धीरांनी सर्वांनी नाश्ता मागवला होता सर्व बघा कसे एवढे उन्हामध्ये थकून अख्खे ओले झाले थंडी वाजत होते सर्व बसून अंशू बघा कसा वडापाव खाते वडापाव समोसा माझे जाव दुसरी मी व्हिडिओ काढत होती म्हणून मावशींनी बिचाऱ्यांनी स्वतः नाही खाल्लं पण आम्हाला पहिले खा खरंच मावशी या गोष्टीत खूप चांगले आम्हाला पहिले खाऊ पिऊ घातले आता आम्ही होळी खेळून आले बघा कपडे आमचे कसे झालेत शे अवतार बघा मी तर आंघोळ केली अंशूची आंघोळ झाली आहे म्हणून आता त्याची काकी घेतली आहे अख्ख्या केसामध्ये कलर झालाय खूप एन्जॉय केली आता हे पण गेले ते काय मी कधी येतात कपडे बघा कसे झाले होळीचे डायरेक्ट काळा कलर टाकून खाली बसले मी कारण की पलगावर बसले ना पूर्ण घाण होऊन जाईल म्हणून अंशूला भूक लागली अंशू भजी खातोय आता अख्खा कलर तोंडात गेलाय का खूप एन्जॉय केला आम्ही होळी मला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आता मी आंघोळ करते मग भेटते तुम्हाला आंघोळ वगैरे फ्रेश झालो आम्ही आता पण अंशूचा तरी कलर निघाला पण माझा अजून तसाच आहे आणि अजून इथं आलेच नाही आता काय माहीत कधी येतात होळीतून आता 3:30 झाले हा ना डॅडी मॅच बघायला पण जाणार आहे तिकडूनच कुठं काय माहीत काका बोलले ते मॅच कोणती बघा अंशूचा कलर निघाला का मी पण जाऊ मॅच बघायला निघाला का रे तुझा कलर बघून माझा अर्धा निघाला अजून केसात तर एवढा कलर होता ना पाणी कमी होतं म्हणून थोडं धुतलं आता थोडं उद्या दुपार घे का न काजळ लावता काळा कलर की काजळ झाली आहे खाली आता अंशूने बिर्याणी खाल्ली बिर्याणी बाहेरून आणलेली आता आम्ही थोडंसं फ्रेश झालो त्याच्यानंतर बरं वाटतंय थोडंसं आता आम्ही थोडा टाइम झोपून घेणार आता झोपून चला थोडंसं आहे ना लय थकल्यासारखं वाटते थोडा आराम कर एक तास झोपली लगेच उठली एक तास झोपली नाही त्या माणसाचं चालू झालं वर्ष उठ माहिती आहे एवढी झोप येत होती ना मला मस्त काय सांगू आता उठली कुकर लावलाय डाळ भात बनवते म्हटली कारण की त्यांना भूक लागली सकाळचं त्यांनी काहीच खाल्लं नाही आम्ही तरी वडापाव वगैरे खाल्ला बोलता बाहेर त्यांनी नाही खाल्ला खाऊन या बोलली होती त्यांना बोलता नको आता त्यांना भूक लागली तिकड डाळ भात बनवत होती चपाती बिपाती नाही बनवत बसत एक तास झोपलं एवढं फ्रेश वाटते झोपून माहिती आहे फटाफट तिकड डाळ भात बनवून देते त्यांना मुगाची डाळ बनवते भात तो पण पावून जाईल 3 शिट्ट्यामध्येच
टमाटा वगैरे कापून पटकन कांदे टमाटे बनवते डाळ आणि देते त्यांना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. एवढी थकावट झाली होती ना होळी खेळून, माहिती आहे. काल मी 8-8:30ला झोपली तर सकाळी 6:30-7ला उठली. मस्त वेळी माझी 10 तास झोप झाली. किती दिवसांनी 10 तास झोप झाली, नाही तर माझी रोज 6 तास 5.5 तास असेच झोप होते. कारण की काल एक जसे घराच्या बाहेर गेले जेवून रात्री राहून मारत ते झोपून घेतलं. अंशुली जेवतो होतो तर त्याच्या आजीने पावभाजी आणलेली ती त्याने खाल्ली. बोलतो मम्मी, नंतर माझ्या बाजूलाच झोपला होता तो टाईम. बोलतो मम्मी बाहेर जाईल ना तुला आवाज देईन ना. म्हणजे 8-8:30ला झोपलेली ना, सकाळी उठले एवढी मस्त झोप झाली. तरी असं वाटतं अजून 2-4 तास झोपून. पण आज कामाला जायचं आहे. तर बघा तुम्ही व्हिडिओ आमचा फुल एन्जॉय केला आणि होईल. मजा पण आली. खूप थकावट झाली होती. आता कपडे पडलेत माझे, एवढे कपडे पडलेत. त्याच्यानंतर अजून एवढं खाल धुवून बघा, कलर अजून डोक्यात तसाच आहे. आता पाणी येईल तेव्हा चालू पाण्यामध्ये कपडे आणि केस वगैरे धुवायचे. मस्त कामाला जायचं आहे. मस्त एन्जॉय केला आणि मस्त एवढं मस्त वाटलं ना होळी खेळून. खरंच खूप छान वाटलं. तुम्ही व्हिडिओ बघून नक्की मला कमेंट करा. व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. चला भेटतो तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. आता मी बिर्याणी बनवायला टाकली. बिर्याणी होते, पण बाकीची कामं मी आवरून घेते. बाय.